लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव सिंधूची साडी हातात घेऊन उभारलेला आहे. त्याला ती साडी अजिबात जाळायची नाहीये, कारण या साडीबरोबर त्याच्या सगळ्या जुन्या आठवणी जडलेल्या आहेत. कशाप्रकारे या साडीवर सिंधूने आपल्याला सर्वांच्या समोर पती म्हणून स्वीकारलेलं होतं. देवाब्राह्मणांच्या साक्षीनं आपण सिंधूबरोबर याच तर साडीवर लग्न केलेलं होतं, असे विचार त्याच्या मनामध्ये उमटत आहेत. आणि आता आपल्याला ही साडी जाळावी लागणार या विचाराने राघव पुरता भेदरून गेलेला आहे. राघवला अजिबात त्या साडीला काडी लावण्याची इच्छा नाही आहे, पण आता त्याशिवाय त्याच्यापुढं दुसरा काहीच पर्याय उरलेला नाही आहे. हजारो लाखो स्मृती असलेली ही साडी आता एका क्षणात जाळात भस्मसात होऊन जाणार आणि सिंधूच्या कितीतरी आठवणी यामध्ये भस्मसात होणार या विचाराने राघव त्रस्त झाला आहे. पण मधू मात्र त्याला आत्ताच्या आत्ता लगेच ही साडी खाली टाक आणि तिला पेटवून दे असं सांगत आहे. राघवच्या मनात मात्र प्रचंड कोलाहल माजलेला आहे. राघवला त्या साडीपासून मिळणाऱ्या आठवणी जास्त प्रिय आहेत आणि त्यामुळं मधू काय बोलते याकडं त्याचं लक्ष देखील नाही आहे. त्याला एक एक जुनी गोष्ट आठवत आहे. पण मधू सांगत असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला ऐकावी लागणार आहे हे त्याला माहीत आहे. अन्यथा आपण नाटक करतोय असं मधूला वाटणार. त्यामुळे आता साडी पेटवण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही आहे. मधू त्याला म्हणते, राघव ती साडी हातातून टाक आणि आत्ताच्या आत्ता काडी पेटवून त्या साडीवर टाकून दे. आणि आता राघवकडे दुसरा काहीच पर्याय उरलेला नसतो. राघवने काडीपेटीतील एक काडी काढून ती पेटवलेली आहे आणि राघव त्या साडीकडं पाहत आता ही साडी मला पेटवावीच लागणार असा विचार करत ती काडी हातात घेऊन उभारलेला आहे. सिंधू चाललेला सर्व प्रकार पाहत आहे. तिच्याही मनात एकच विचार येतोय, ही साडी पेटली नाही पाहिजे, पण राघवला ती थांब म्हणून सांगू शकत नाही, कारण जर का ती थांब म्हणली तर ही कृष्णा नसून सिंधू आहे हे सर्वांना समजेल. त्याचबरोबर राघव हा तिच्यावर प्रेम करतोय हे देखील सर्वांना समजेल. या गोष्टीमुळे कृष्णा म्हणजेच सिंधू शांत बसलेली आहे. पेटलेली काडी आता एका क्षणात साडीवर पडणार असते, पण तेवढ्यात मोठा दैवी चमत्कार घडलेला आहे. अचानक खूप मोठं वारं येत आहे आणि त्यामुळे साडी उडू लागलेली आहे. सिंधू, राघव आणि मधू त्याकडं पाहत आहेत. साडी हवेमध्ये उडत आहे. भलताच मोठा चमत्कार घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवेत उडणारी साडी उडत उडत चक्क सिंधूच्या अंगावर जाऊन पडलेली आहे. राघव आणि मधू यांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर सिंधूला सुद्धा या गोष्टीचा सुखद धक्काच बसलेला आहे. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे ही साडी आता पेटण्यापासून वाचलेली आहे. म्हणजे नक्कीच हा दैवी चमत्कार घडला. या गोष्टीमुळे राघव भलताच खुश झालेला आहे, तर सिंधू देखील खुश झालेली आहे. राघव एकटक अगदी मूर्ती झाल्यासारखं त्या साडीकडं पाहत बसलेला आहे. मधूला देखील हा चमत्कार पाहून घाम फुटलेला आहे, कारण अचानक आत्ता पेटणारी साडी वाऱ्यामुळे जाऊन अगदी सिंधूच्या गळ्यातच पडलेली आहे. राघवच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आल्याशिवाय राहत नाही. राघव सिंधूकडे एकटक पाहत राहतो आणि सिंधू देखील राघवकडे पाहत राहते. आपल्या बाजूनं बाप्पा आहे आणि तो आपल्याला क्षणोक्षणी मदत करत आहे असेच विचार आता तिच्या मनामध्ये येत असतात. मधूचा चेहरा मात्र काळवंडलाय. मधूला आता काय बोलावं ते कळत नाहीये, कारण अचानक पेटणारी साडी ही उडत उडत जाऊन अगदी सिंधूच्याच गळ्यात जाऊन पडते आणि आपला प्लॅन फेल झाला या गोष्टीचा राग तिला आलेला आहे. आणि आता पुन्हा एकदा ती सिंधूच्या समोर जाऊन उभारली आहे आणि तिच्या हातातली ती साडी घेऊन पुन्हा एकदा पेटवण्यासाठी ती घेऊन येणार असते, तेव्हा मात्र सिंधूने रौद्र रूप धारण केलं आहे. अजिबात तुझा तो घाणेरडा हात माझ्या साडीला लावू नको, अशा स्पष्ट शब्दात तिने मधूचा अपमान केला आहे. माझ्यापासून दूर हो असं म्हणून तिने मधूला लांब केलेला आहे. आता तरी थोडासा विचार कर की देव कोणाच्या बाजूने आहे. देव माझ्या बाजूने आहे, कारण माझी बाजू सत्य आहे. आता तुझ्या पापांचा घडा भरलेला आहे हे लक्षात ठेव,
कारण आता देवसुद्धा माझ्या बाजूनं आहे. आत्ता हा झालेला दैवी चमत्कार म्हणजे तुझ्यासाठी एक हिंट आहे. आत्ता तरी तू जागी हो आणि तुझे सगळे गुन्हे कबूल कर, अन्यथा तुझं काही खरं नाहीये, अशी धमकीच आता सिंधूने मधूला दिलेली आहे. मधू देखील या धमकीमुळे पुरती घाबरून गेलेली आहे. कारण झालेला दैवी चमत्कार यामुळे मधूसुद्धा हादरून गेलेले आहे. मधू आता तिच्यासमोरून जाते आणि राघवकडे जाते. राघवला म्हणते, "राघव, मला असं वाटते की आता उरलेल्या वस्तू आपण पेटवून द्यायला पाहिजेत." राघव तिच्याकडे पाहत राहतो. राघव म्हणतो, "जे काय चाललंय ते तुला का कळतंय का?" मधू म्हणते, "मग मग आपण असं करूया, आपण आजच्या आज घरच्यांना आपल्या प्रेमाबद्दलचं सगळं सत्य सांगूया." राघव म्हणतो, "ही गोष्ट जराशी पटण्यासारखी आहे. आपण तसंच करूया. तू काही काळजी करू नको. तुला जे वाटतंय ना तेच घडेल. तुला वाटतं ना की आपण दोघं एकमेकावर जीवापाड प्रेम करतोय, ही गोष्ट घरच्या सर्वांना समजावी. आता तसंच होणार आहे. आपण आत्ताच्या आत्ता जाऊन आपले प्रेमसंबंध घरच्यांपुढं व्यक्त करूया," असं राघवने देखील मधूला सांगितलेलं आहे. मधूला भलता आनंद झालाय. कारण राघव चक्क प्रेमसंबंध सांगण्यासाठी तयार झालेला आहे. म्हणजे आता कृष्णा नावाची पिढा घरातून बाहेर निघणार आणि आपलं राघवबरोबर लग्न होणार या गोष्टीचा आनंद तिला झालाय. सिंधू मात्र हे सगळं स्तब्ध होऊन ऐकत आहे. तिला माहीत आहे की हा एक प्लॅनचाच भाग आहे. राघव बरोबर मधूला आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे आणि त्यामुळं ती शांत राहून सगळं काही ऐकत आहे. राघव हे सगळं खोटं-खोटं करतोय ही गोष्ट आता सिंधूला सांगण्याची गरज नाहीये, कारण त्यांच्याच प्लॅनचा तर हा भाग असतो. सिंधू पुन्हा एकदा आपल्या लग्नातल्या साडीला कुरवाळत आहे. देवाच्या चमत्कारामुळेच माझी ही सुखद आठवण माझ्याजवळ राहिलेली आहे. असं म्हणून म्हणून ती पुन्हा त्या साडीवरून हात फिरवत आहे. त्यानंतर सिंधू आतमध्ये निघून जाते. आतमध्ये मात्र ती शांतपणे बसलेली आहे. कारण आज झालेला प्रसंग थोडासा तिच्या मनाला लागलेला आहे. मधू काही शांत बसणारी नाहीये. मधू सतत काही नाही काहीतरी करत राहणार आहे हे तिच्या लक्षात आलेलं आहे. आज मधूने चक्क आपल्या सगळ्या आठवणी घरातून कायमच्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला. नुसते त्या काढून टाकण्याचा प्रयत्न केला नाही, तर राघवला स्वतःच्या बाजूने करून त्या सगळ्या आठवणी पेटवून देण्यापर्यंत तिची मजल पोहोचली. आपला खून करण्याचा प्रयत्न तर तिनं केलेला आहेच, पण आता आपल्या आठवणी देखील तिला या घरातून काढून टाकायच्या आहेत. इतक्या खालच्या दर्जाला मधू कसं काय गेलेली आहे, असा विचारच तिच्या मनामध्ये येत आहे. पण या मधूचं काहीतरी करायलाच पाहिजे, असं देखील तिला वाटतंय. कारण त्याशिवाय ती शांत बसणारातली बाई नाहीये. असे शेकडो विचार तिच्या मनामध्ये येत आहेत. पण काही जरी झालं तरी देव आपल्या बाजूने आहे आणि त्यामुळे मधू आपली एकही आठवण पेटू देऊ शकली नाही, असा देखील पॉझिटिव्ह विचार सिंधूच्या मनामध्ये येत आहे. मधूने किती ठरवलं होतं की आज काय काय करायचं, पण एक देखील गोष्ट तिच्या मनासारखी घडत नाहीये. पण आता राघव आणि मधू यांच्यातील प्रेमसंबंध सर्वांना सांगावे लागणार या गोष्टीची चिंता देखील सिंधूच्या मनामध्ये आलेली आहे. सिंधू शांतपणे तिच्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा राघव आतमध्ये येतो, दरवाजा बंद करतो आणि पाहतो की सिंधू शांतपणे खाली बसलेली आहे. बेडच्याही खाली बसलेली सिंधू ही चिंतातूर आहे हे आता राघवला वेगळं सांगण्याची गरज नसते. सिंधू स्तब्ध होऊन जुन्या आठवणी आठवत असते. राघव तिच्या जवळ जातो आणि राघव तिच्या जवळ जाऊन प्रथमतः तिला माफ कर असं म्हणतो. तेव्हा सिंधू जागी होते आणि म्हणते, "तुम्ही का माफी मागताय?" राघव म्हणतो, "तुला माहीत आहे मी का माफी मागतोय ते. कारण आज मला ती साडी पेटवावी लागली असती आणि तेव्हा मात्र मी माफीच्याही लायक राहिलो नसतो. मला असलं काहीच करायचं नव्हतं. पण त्या मधूमुळं मला हे सगळं करावं लागत होतं, हे तर तुला माहीत आहे." सिंधू म्हणते, "ते अगदी बरोबर आहे. हा आपल्या प्लॅनचाच भाग होता. तुम्ही काडी जरी टाकली असती ना, तरी देखील मी शांतपणे उभीच राहिले असते. कारण माझ्या आठवणी जरी जळून गेल्या तरी चालतील, पण आता मला हा प्लॅन सक्सेसच करायचा आहे. त्यामुळं जर काडी ओढून तुम्ही त्यावर टाकली असती, तर मी काहीच बोलले नसते." राघव म्हणतो, "पण मला मात्र त्या मधूचा खूप राग आला होता. पण मी रिॲक्ट मात्र काहीच करू शकत नव्हतो. कारण मी जर का रिॲक्ट झालो असतो, तर आपण केलेल्या प्लॅनवर सगळं पाणी झालं असतं." सिंधू म्हणते, "ते मला माहीत आहे. या आठवणी जर जळाल्या असत्या तर जळू द्या. कारण आपण नवीन आठवणी तयार करू शकतोय ना.
आत्ता तुम्ही माझ्याबरोबर आहात, आपली मुलं पण असणार आहेत आणि मग तुम्ही आपली मुलं पुन्हा एकदा अशा हजारो आठवणी तयार करू शकतो. त्यामुळे जर का लग्नातली ही साडी जळली असती, तर मोठं काही घडलं नसतं, असं ती त्याला समजावून सांगत आहे. राघव मात्र म्हणतोय, "असं झालं असतं तर मी मात्र स्वतःला माफ करू शकलो नसतो. कारण आता किती अन्याय तुझ्यावर होणार आहेत आणि किती अन्याय होत आहेत या गोष्टी मी माझ्या डोळ्यानं पाहत आहे. त्यामुळं झालेली घटना ही खूपच दुर्दैवी झाली असती असंच मला वाटतंय." सिंधू त्याला म्हणते, की "जे झालंय ना ते आता होऊन गेलंय. पण झालेल्या दैवी चमत्कारामुळे मी सुद्धा हवेलदिल झालेले आहे. कारण यामुळे असं दिसतंय, की देवसुद्धा आपल्याच बाजूनं आहे. देवाला सुद्धा सत्याची बाजू पटलेली आहे आणि त्यामुळे आता त्या मधूच्या पापांचा घडा भरलेला आहे, हे आता तिला सांगण्याची गरज आहे." राघव मात्र सिंधूला म्हणत आहे, "आता तिचा विषयसुद्धा इथं काढू नको, कारण मला तू माझ्या मिठीत पाहिजे." असं म्हणून राघवने तिला आपल्या मिठीमध्ये घेतलेलं आहे आणि तो तिला बोलत आहे, "तुझ्या आणि माझ्या आपण शेकडो आणि हजारो आठवणी तयार करणार आहोत. मला आपली मुलंसुद्धा आपल्या जवळ पाहिजेत. जशी तू माझ्या मिठीत आहे ना, तशीच मला सगळी मुलं आपल्या मिठीत पाहिजेत." सिंधू राघवला म्हणते, की सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे, पण काही दिवस आपल्याला हे नाटक करत राहणं गरजेचं आहे. राघव म्हणतो, "फक्त तुझ्यामुळं मी हे सगळं करत आहे." पण तेवढ्यात राघवला जाणवतं, की आपलं बोलणं कोणतरी चोरून ऐकत आहे आणि दरवाजाच्या बाहेर एक सावली आहे. राघव आणि सिंधू एकदम चौकस झालेले आहेत. कोण आपलं बोलणं ऐकत असेल असा संवाद त्यांच्यामध्ये चालू आहे. राघव म्हणतो, "मी हळूच जाऊन पाहतो की नक्की कोण आपलं बोलणं ऐकतंय." सिंधू घाबरलेली आहे. कारण हे बोलणं जर का मधून ऐकलेलं असेल तर मोठा अनर्थ घडणार आहे. राघव चोर पावलांनी हळूच दरवाजाच्या जवळ जातो. दरवाजाच्या जवळ जाऊन इकडे-तिकडे पाहतो. त्याला कोणी दिसत नाही. आता अचानक दरवाजा उघडणं गरजेचं असतं आणि अचानक दरवाजा उघडून आपलं बोलणं कोण ऐकतंय त्याचा चेहरा त्याला पाहायचा असतो. राघव धाडकन दरवाजा उघडतो. पण दरवाजाच्या बाहेर मात्र कोणीच नसतं. राघव पुन्हा एकदा दरवाजा बंद करतो आणि सिंधूला म्हणतो, "बाहेर तर कोणी नाहीये." सिंधू म्हणते, "पण कोणीही असू शकतं. आपलं बोलणं जर का मुदने ऐकलं तर किती मोठा अनर्थ होणार आहे हे तुमच्या लक्षात येतंय का?" राघव म्हणतो, "आपल्याला चौकस राहणं गरजेचं आहे आणि असं डायरेक्ट भेटणं आणि बोलणं बंद करावं लागणार आहे." सिंधू म्हणते, "आपल्याला जे काय करावं लागणार आहे ते आपण सगळं करूया, पण आपला प्लॅन आता कोणालाही कळला नाही पाहिजे." पण या दोघांचं बोलणं मात्र रुक्मिणीने ऐकलेलं आहे. राघव आणि कृष्णा एकमेकांच्या इतक्या जवळ कसं काय असा मोठा प्रश्न तिला पडलेला आहे. कृष्णा हीच तर सिंधू नाहीये ना? असा देखील प्रश्न तिला पडलेला आहे. तेव्हा ती डायरेक्ट मधूकडे गेलेली आहे आणि डायरेक्ट मधूला जाबच विचारायला सुरुवात केलेली आहे. "सिंधूचा खून कृष्णाने केला हे तुला कोणी सांगितलं ते सांग." अचानक झालेल्या या प्रश्नाने मधू मात्र पुरती घाबरून गेली आहे. यांना काही सत्य तर समजलेलं नाहीये ना, असा प्रश्न तिच्या मनामध्ये उद्भवलाय. पण मधूने वेळ मारून नेलेली आहे. मधू म्हणते, "तुम्ही असा प्रश्न का विचारताय? मला असं वाटतंय त्या कृष्णाने तुमच्यावर काहीतरी जादू करायला सुरुवात केलेली आहे." तेव्हा रुक्मिणी म्हणते, "मी जे विचारलंय ना त्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला कोणी सांगितलं ना ते मला सांग." मधू म्हणते, "असा प्रश्न तुम्ही मला का विचारताय? आणि तुम्ही मला गुन्हेगाराच्या चौकटीत का उभं करताय? अहो, ती कृष्णा आहे ना, ती मुद्दाम असं वागते आणि असं भासवते की ती कृष्णा नसून सिंधूच आहे. तुम्ही तिच्या बोलण्यामध्ये येऊ नका." असं मधू तिला समजावून सांगते. पण रुक्मिणीच्या मनामध्ये मात्र शेकडो प्रश्न उभारलेले आहेत. असं कसं काय होतंय ते तिला कळत नाहीये. ही कृष्णा इतकी हुबेहूब सिंधूसारखी कसं काय वागू शकते असा प्रश्न तिने आता मधूला केलेला आहे. मधू म्हणते की जाणीवपूर्वकच ती सगळं करते. तिला असं भासवायचं असतं की आपण कृष्णा नसून आपण सिंधू आहे. त्यामुळे तिच्या असलेल्या या गोष्टीकडं दुर्लक्ष करणं हाच एक पर्याय आहे. अन्यथा तुम्हाला सुद्धा असं वाटेल की ती कृष्णा नसून ती सिंधू आहे. पण रुक्मिणी मात्र मधूच्या या उत्तराने संतुष्ट झालेली नाहीये. रुक्मिणीच्या मनामध्ये शेकडो प्रश्न अजून जसेच्या तसे आहेत. ही कृष्णा एवढं सिंधूसारखी कसं काय वागू शकते असा प्रश्न तिच्या मनामधून जाता जात नाहीये. पण आता मधूकडे याचं उत्तर नाहीये हे मात्र तिला समजलेलं आहे. पण याचं उत्तर मिळवणं गरजेचं आहे हे मात्र आता तिच्या मनामध्ये आहे.
मधू कशी तरी रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतेय, पण रुक्मिणी मात्र आता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. इकडे राघव अजूनही प्रश्नात आहे की आपलं बोलणं कोणी ऐकलं असेल, मधून ऐकलं असेल का, असा तो विचार करत असतो. आणि तेवढ्यात मधू त्याच्यासाठी जेवणाचा ट्रे घेऊन आलेला आहे. ती म्हणते की तू आज जेवायला डायनिंग टेबलकडे आला नाही, म्हणून मी तुझ्यासाठी खास जेवण घेऊन आलेले आहे. मधूचा हसरा चेहरा त्याने पाहिलेला आहे. खरंच हिनं आपलं बोलणं ऐकलं नसेल ना, असं त्याला वाटतंय. पण कदाचित ऐकलंही असेल, हिचं काही सांगता येत नाही, कारण मनामध्ये वेगळे भाव आणि चेहऱ्यावर वेगळे भाव ही आणू शकते. राघव तिला म्हणतो की मी आज खूप खुश आहे, कारण आपण आपले प्रेमसंबंध घरच्यांना सांगून टाकणार आहोत. त्याला बघायचं असतं की नक्की मधू आपल्याबरोबर कशी रिॲक्ट होते ते. मधू मात्र हसतच राघवला बोलत असते. राघवला आता कळले की कदाचित मधूने आपलं बोलणं ऐकलेलं नसणार आहे. मधू म्हणते, "आत्ताच्या आत्ता आपण जाऊन सांगू शकतो का सांग?" राघव म्हणतो, "तुला काय वाटतं? तू जर का आत्ताच्या आत्ता चल म्हणली तर मी तुझं ऐकेल का ऐकणार नाही?" मधू म्हणते, "तेच तर मला बघायचंय. तू माझं ऐकतो का नाही ऐकत?" राघव मधूचा हात हातात घेतो आणि "चल, आत्ताच्या आत्ता सगळ्या घरच्यांना आपण सांगून टाकूया," असं म्हणून तिला ओढत बाहेर घेऊन जातो. तेव्हा ती त्याचा हात झटकवत म्हणते की "नको, आत्ताच आपण काहीही करायचं नाहीये." राघवकडं ती स्मितहास्य करून पाहत असते. आत्ताच काही बोलण्याची गरज नाहीये, कारण रात्र झालेली आहे. आपण सकाळी देखील ही गोष्ट त्यांच्याशी बोलू शकतो, असं म्हणून मधू आता तिथून निघून जाते. राघवला कळलंय की ती गोष्ट मधूने ऐकलेली नाहीये. राघव धावत पळतच आता सिंधूकडे येतो आणि सिंधूला सांगतो, "मला असं वाटतंय की ते बोलणं मधूने ऐकलेलं नाहीये." सिंधू म्हणते, "मग बोलणं कोणी ऐकलंय ते कळणं गरजेचं आहे." कारण ते बोलणं जर का रेश्माने ऐकलेलं असेल, तर रेश्माच्या पोटात काहीही राहणार नाही आणि ती सगळ्यांना सांगून टाकणार आहे. त्यामुळं नेमकं कोणत्या सदस्यानं आपलं बोलणं ऐकलंय हे कळणं गरजेचं आहे. राघव म्हणतो, "तू काही काळजी करू नको. आपण काहीतरी मार्ग काढूया आणि तो व्यक्ती कोण आहे ते शोधूया. कारण तू म्हणतेस तसं मला देखील या गोष्टीची भीती वाटतेय. जर का हे दुसऱ्या कोणी ऐकलेलं असेल, तर तो शांत बसणार नाही आणि सर्वांना ते सांगून टाकणार आणि त्यामुळं आजपर्यंत आपण केलेला प्लॅन फेल होणार." सिंधू म्हणते, "काही जरी झालं तरी आपला प्लॅन आता फेल होऊ द्यायचा नाहीये, कारण यासाठी आपण खूप मेहनत केलेली आहे." राघव म्हणतो, "तुझा माझ्यावर विश्वास आहे ना आणि प्रेम आहे ना?" तेव्हा सिंधू म्हणते, "माझं तुमच्यावर जास्त प्रेम आहे." आणि ती राघवला दोन्ही हात जोडून पहा म्हणते की तुमच्या हाताची चंद्रकोर तयार होते. जेव्हा नवऱ्याच्या हाताची चंद्रकोर तयार होत असते ना, तेव्हा त्याच्यापेक्षाही त्याची बायको त्याच्यावर जास्त प्रेम करत असते, असं ती त्याला सांगते. तेव्हा राघव म्हणतो, "तुमचाही हात असा करून दाखवा. तुमची देखील चंद्रकोर होतेच की." तेव्हा ती म्हणते की "माझी तुमच्यासारखी जुळत नाहीये. तुम्ही माझ्यावर तेवढं प्रेम करत नाही ना, म्हणूनच असं आहे," असंही मुद्दाम ती त्याला म्हणते. राघव म्हणतो, "पण तुम्ही माझ्यावर प्रेम करताय ना, त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पट मी तुमच्यावर प्रेम करतोय," असं म्हणून तो तिला स्वतःच्या जवळ घेतो. या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यात दरवाजाच्या बाहेर कोणतरी आहे, असा भास त्यांना होतो. आपलं बोलणं कोणतरी ऐकत आहे हे त्यांना जाणवतं. राघव दरवाजा उघडतो, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो, कारण दरवाजाच्या बाहेर दस्तूरखुद्द रुक्मिणी आहे. रुक्मिणीने सगळं काही ऐकलेलं आहे. "राघव, तू या मुलीच्या बोलण्याला भाळून गेलेला आहेस आणि तू विसरलायस की ही सिंधू नाहीये, तर ही कृष्णा आहे," असं रुक्मिणीने डायरेक्ट राघवला बोलायला सुरुवात केलेली आहे. "आणि ही नुसती कृष्णा नाहीये, ही चोरटी कृष्णा आहे आणि हिनेच आपल्या सिंधूचा खून देखील केलेला आहे. हे सगळं तू विसरून गेलास आणि तू आता हिच्याशी इतकं प्रेमानं बोलतोयस, ही गोष्टच मला पटत नाहीये," असं म्हणून तिने घरात एंट्री केली आहे आणि डायरेक्ट सिंधूच्या अंगावरती येत आहे. "तू माझ्या मुलावर जादू केलेली आहेस ना, तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो," असं तिनं डायरेक्ट बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि ते अक्षरशः सिंधूच्या अंगावर जात आहे. सिंधू घाबरते आणि थोडंसं मागं सरकते. राघवने मात्र मध्यस्थी केलेली आहे. राघवने रुक्मिणीचा हात धरलेला आहे आणि राघव रुक्मिणीला सांगतोय, "तुमचा मोठा गैरसमज झालेला आहे." रुक्मिणी म्हणते, "कसला गैरसमज?" तेव्हा राघवने सगळं काही सत्य सांगायला सुरुवात केलेली आहे. "ही कृष्णा नाहीये, ही सिंधू आहे." रुक्मिणी म्हणते, "काय? तू जे काय बोलतोय ते तुला कळतंय का?" राघव म्हणतो, "मी सत्य तेच सांगतोय. ही कृष्णा नसून सिंधू आहे," असं त्याने डायरेक्ट सांगितलंय.
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मधूने हातामध्ये चाकू घेऊन सिंधूच्या फोटोवर सपासप वार करायला सुरुवात केलेली आहे आणि ती मनाशी बोलत आहे की मी किती काय काय प्लॅन केले होते, पण माझे सगळे प्लॅन तू एक एक फेल करत आहेस. मी तुला सोडणार नाहीये. तर इकडे रुक्मिणीला अजून देखील विश्वास बसत नाहीये की कृष्णा हीच सिंधू आहे. तेव्हा सिंधूने रुक्मिणीचे पाय धरले आहेत आणि ती सांगते की मला फक्त एक मौका द्या. मधू किती दुष्ट आहे आणि किती गुन्हेगार आहे ते मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.